नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कावळा आणि सापाची गोष्ट, जिचं नाव आहे कावळा आणि साप। एका मोठ्या झाडावर एक कावळा आणि कावळी आपले घरटे करून राहत होते। ते दरवर्षी सुंदर अंडी घालायचे, पण त्या झाडाच्या खालच्या बिळात एक क्रूर साप राहत होता। कावळे घरटे सोडून बाहेर गेले की साप वर येऊन अंडी खात असे। कावळा कावळी खूप दुःखी झाले। एके दिवशी कावळ्याने विचार केला, असं काहीतरी करायला हवं जेणेकरून हा साप पुन्हा कधीच आमच्या घरट्याजवळ येणार नाही। त्याने जंगलातील प्राण्यांची बैठक बोलावली। ससे, खारी, माकडं आणि पक्षी सगळे जमले। कावळ्याने त्यांना आपली समस्या सांगितली। सर्वांनी त्याला मदत करायचे ठरवले। दुसऱ्या दिवशी माकडांनी सापाला घरट्यापासून दूर खेचण्यासाठी खालच्या फांद्यांवर उड्या मारण्यास सुरुवात केली। साप त्यांच्याकडे पाहत हळूच वर सरकू लागला। त्या क्षणी खारींनी सापाच्या बिळात काटेरी फांद्या आणि दगड भरून त्याचा मार्ग पूर्णपणे बंद करून टाकला। साप परत बिळात जाऊ शकला नाही आणि कायमचे तिथून दूर निघून गेला। कावळा कावळी शांतपणे राहू लागले। शिकवण: एकजूट असली तर कोणतीही अडचण सोडवता येते। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।